इयत्ता 12वी प्रकरण क्रमांक 7 मानसिक आरोग्यासाठी प्रथमोपचार हे प्रकरण आपण अभ्यासत होतो. त्यामध्ये आपण अनेक घटक बघितले. त्यापैकी आजचा घटक आपण बघणार आहोत मानसिक आजारांसाठी प्रथमोपचार. यामध्ये मानसिक आजारांमध्ये आपण प्रमुख मानसिक आजार बघू. नैराश्यात, खिन्नतेत प्रथमोपचार. बऱ्याचदा आपल्याला आपल्या जीवनामध्ये दुःखी किंवा नाखुश असल्याचा अनुभव आपल्याला येत असतो. परंतु परिस्थिती बदलली की हा फार काळ आपल्याला असं वाटत नाही. पण अशा प्रकारच्या भावना दीर्घकाळ जर आपल्यामध्ये राहिल्या तर ते काळजीचं कारण ठरू शकतं आणि याकडे आपण लक्ष देणं हे आवश्यक आहे. याकडे जर आपण दुर्लक्ष केलं तर नैराश्य, खिन्नता यासारख्या विकृती वाढू लागतात किंवा त्या विकसित होऊ लागतात. ज्या लोकांना नैराश्याचा किंवा खिन्नतेचा सामना करावा लागतो अशा लोकांमध्ये हताशपणा आणि असहाय्यतेबरोबरच नकारात्मक विचारशैली आपल्याला दिसते. आपण आकृती बघू. आकृतीमध्ये बघा, एक मुलगी दाखवली आहे आणि खिन्नताग्रस्त व्यक्तीच्या वर्तनातील काही बदल असा एक मथळा दिलेला आहे. आणि त्याच्यामध्ये बघा, तिच्या मनात विचार येत आहेत की मी प्रेमळ नाही, नेहमी वाईट गोष्टी घडत असतात तिच्याबद्दल, काहीच बदल होणार नाही, तिचे कार्यकर्ते त्याच्यात काहीच बदल होणार नाही, मला कोणीच मदत करू शकत नाही, मी अपयशी आहे असे विचार मनात येतात, मी निरुपयोगी आहे यासारखे विचार व्यक्तीच्या मनामध्ये येताना आपल्याला दिसतात. तर यामध्ये सतत थकल्याची तक्रार आणि नेमपेक्षा अधिक प्रमाणात झोप व्यक्तीला लागते. दैनंदिन कामकाजाची आपण टाळाटाळ करतो, सांगूनही काम करण्यापासून आपण विसरतो, या प्रकारची लक्षणे यामध्ये दिसतात. कुटुंबापासून अलिप्त राहणे आणि जास्तीत जास्त वेळ एकांतामध्ये एकटेपणा घालवणे. आक्रमक होणे, म्हणजे जर मुलं असतील तर मुख्यतः मुलांमध्ये हे लक्षण दिसून येतं. परीक्षेमध्ये अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळणे, म्हणजे परीक्षेमध्ये चांगले मार्क्स न मिळणे यासारखी लक्षणे. शाळेमध्ये तासाला गैरहजर राहणे किंवा मध्येच तास सोडून जाणे किंवा दांड्या मारणे. वर्गात शिकवलेल्या जे घटक असेल तो घटक समजण्यात अडचणी येणे, मित्रांना टाळणे, मित्रांमध्ये न राहणे आणि एकटेपणाने वेळ घालवणे. धोकादायक वर्तनात गुंतून राहणे, जसं की मद्यपान आणि मादक पदार्थाचे सेवन करणे, म्हणजे थोडक्यात व्यसनाच्या आहारी जाणे. नैराश्यामध्ये या प्रकारची लक्षणं आपल्याला दिसून येतात. पुढचं आहे चिंता विकृतीसाठी प्रथमोपचार. काही विशिष्ट परिस्थितीत चिंता करणे ही सामान्य गोष्ट आहे. परंतु जर परिस्थिती बदलली आणि आपली चिंता नसल्यास किंवा चिंताग्रस्त परिस्थिती बदलून चिंता वाटू लागल्यास ही काळजीची गंभीर बाब नाही. आयुष्यामध्ये प्रत्येकाला चिंता येते, परंतु चिंता किती करावी की चिंतेचं प्रमाण किती असावं ते आपल्यावरती अवलंबून आहे. जर या संदर्भात आपण तपासणी केली किंवा उपचार केले नाहीत तर अशा प्रकारच्या चिंता विकृती ज्या आहेत त्या विकृती स्वरूपात होऊ शकतात. आता चिंता आणि विकृती निर्माण होण्याची कारणं काय आहेत आपण ते बघू. पहिलं आहे अनुवंशिक कारण. काही व्यक्तींच्या कुटुंबामध्ये चिंताग्रस्ततेची लक्षणं ही त्याच्या कौटुंबिक इतिहासात असतात. जर आपण त्यांची केस हिस्ट्री बघितली कुटुंबाची तर त्या कुटुंबामध्ये चिंताग्रस्ततेची कारणं किंवा लक्षणं ही त्यांच्या कौटुंबिक इतिहासामध्ये असतात. जर त्याच्या कुटुंबामध्ये एखादी व्यक्ती विकृतीने ग्रस्त असेल अशा व्यक्ती धोक्याच्या उच्च पातळीवर असतात. एखादी विकृतीने जर ग्रस्त असेल घरातील व्यक्ती तर साहजिकच त्या कुटुंबांमध्ये चिंताग्रस्त व्यक्तींची संख्या ही
जास्त असू शकते. त्यामुळे अशा व्यक्ती धोक्याच्या पातळीवर उच्च पातळीवर असतात. दुसरं कारण आहे चिंता विकृती निर्माण होण्याचं मेंदूतलं रसायनशास्त्र. आता आपल्या सगळा मेंदू जो काम करतो तो मेंदूतल्या रसायनशास्त्रावरतीच तो काम करत असतो. मेंदूतील रसायनशास्त्र कमी जास्त होणं हे सुद्धा चिंता विकृतीचं कारण आहे. मेंदूतील चेतापारेषकतेच्या प्रमाणात असंतुलन निर्माण होतं, कमी जास्त प्रमाण होतं. त्यामुळे चिंता विकृती निर्माण होण्याची कारणंही आहेत. नंतर भावनिक आघात. आपल्या जीवनामध्ये एखाद्या व्यक्तीचा मृत्यू असेल, प्रिय व्यक्तीचा मृत्यू असेल, मारहाण असेल, बलात्कार असेल किंवा आपल्या आईवडिलांपैकी एखाद्याचा मृत्यू जर होणं असेल तर त्यावेळेस व्यक्तीच्या मनावरती भावनिक आघात होतो आणि त्यामुळे त्यालासुद्धा चिंता विकृती निर्माण होऊ शकते. नंतर आईवडिलांचा घटस्फोट. आई किंवा वडील या दोघांचा जर घटस्फोट झाला तर आपल्या पाल्यांवरती त्यांचा परिणाम हा होत असतो. एकेरी पालकत्व या ठिकाणी आपल्याला दिसतं आणि त्यामध्ये चिंता विकृती ही निर्माण होताना दिसते. आणि महत्त्वाचं म्हणजे परीक्षेचं दडपण प्रत्येक विद्यार्थी घेत असतो, पण ते किती प्रमाणात घ्यावं हे आपल्यावरती आहे. परीक्षा ही परीक्षा नसून ती एक पातळी आहे आणि ती पातळीवरती आपण निश्चितच यशस्वी झालो पाहिजे. म्हणून परीक्षेचं दडपण न घेता परीक्षेला एक संधी म्हणून घ्या. आता चिंता विकृतीत एखाद्याच्या जीवनावर जर परिणाम करीत असेल आणि हस्तक्षेप करीत असेल तर त्या व्यक्तीच्या वैयक्तिक जीवनावरती परिणाम होतो. त्यावेळेस चिंताग्रस्ततेवर विचार करणे आवश्यक आहे. चिंताग्रस्तता विकृतीचे विविध प्रकार दिसून येतात, जसे की सामाजिक भयगंड, वियोग, विरह चिंता विकृती, तीव्र तणाव विकृती. आता चिंताग्रस्ततेची काही लक्षणं सर्वसामान्य लोकांमध्ये दिसून येतात, जसे की सर्वसामान्य चिंता विकृती प्रामुख्याने इतर लोक आपल्या बाबतीत काय विचार करतील आणि त्यांच्यातील कमतरतेमुळे त्यांना सतत भीतीही वाटत असते. आता आपण जर बघितलं, आपण या ठिकाणी हा जो तक्ता बघितला तर त्या तक्त्यामध्ये आपल्याला दिसू शकतं की शारीरिक लक्षणं, मानसिक लक्षणं आणि वर्णनात्मक लक्षणं. तर शारीरिक लक्षणं, जे लोक चिंता विकृतीने ग्रासलेले असतात त्यांच्यासाठी आपल्या महत्त्वाच्या काही टिप्स आहेत, त्या आपण बघूच. पण शारीरिक लक्षणं काय असतात चिंता विकृतीमध्ये? हृदयाची धडधड आणि ठोक्यांची गती वाढणं, धाप लागणं, चक्कर येणं व डोकेदुखी, बेचैनी, थरकाप आणि शरीराचं कंपन, ही शारीरिक लक्षणं आपल्याला चिंता विकृतीची सर्वसाधारणपणे दिसतात. त्यानंतर मानसिक लक्षणं काय आहेत? तर मनाची घालमेल किंवा काहीही न आठवणे, एकाग्रता करण्यात अडचणी येणे, विसराळूपणा, निर्णय क्षमतेतील समस्या, चिडचिड असेल, असंयम असेल आणि राग असेल, विनाकारण राग असेल, ही मानसिक लक्षणे आपल्याला दिसून येतात. नंतर वर्णनात्मक लक्षणे, मनाची घालमेल असेल किंवा काहीही न आठवणं असेल, एकाग्रता करण्यात अडचणी येत असेल, विसराळूपणा होत असेल, निर्णय क्षमतेतील समस्या असेल, चिडचिड असेल, असंयम व राग असेल, या वर्णनात्मक समस्या आपल्याला चिंता विकृतीच्या लक्षणांमध्ये दिसू शकतात. चिंता विकृतीमध्ये शारीरिक लक्षणं दिसतात, मानसिक लक्षणं दिसतात आणि वर्णनात्मक लक्षणंही दिसून येतात. तर जे लोक चिंता विकृतीने ग्रासलेले आहेत त्या अशा प्रकारच्या काही टिप्स आहेत, त्याच्यामध्ये आहेत. अशा व्यक्तींना महाविद्यालयात किंवा कामावर जाण्याची इच्छा नसते. अशा व्यक्ती शारीरिक समस्यांबद्दल पुन्हा पुन्हा तक्रारी करणे, कुटुंबातील सदस्य किंवा मैत्रिणींशी चर्चा करताना सतत चिडचिड करणे, अशा व्यक्ती ते कसे दिसतात याची काळजी करण्यात बऱ्याच वेळ घालवतात. वर्गामध्ये किंवा कामाच्या ठिकाणी हे अतिशय शांत बसतात आणि शिक्षक किंवा सहकारी यांना प्रश्न विचारायला म्हणून घाबरतात.
बऱ्याचदा ते एकच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारतात. चिंताग्रस्त लोकांमध्ये घाम येणे किंवा अनावश्यक हालचाली दिसून येतात. आतापर्यंत आपण खिन्नता, अवसाद आणि चिंता विकृतीची लक्षणे पाहिली. आता या व्यक्तींना कशी मदत केली जाऊ शकते, आपण त्यासाठी प्रथमोपचार बघणार आहोत. त्यामध्ये स्टेप पहिली, जर आपल्या मित्राला वरीलपैकी काही लक्षणे आढळत असतील असं जर तुम्हाला वाटत असेल तर ती व्यक्ती कदाचित स्वतःला इजा पोहोचवू शकते. म्हणून प्रथम त्याच्या कुटुंबातील आणि जवळच्या व्यक्तींची भेट घ्या आणि त्यांना याविषयी जाणीव करून देऊ. तसेच त्या व्यक्तीला त्याच्या कौटुंबिक सदस्यांबरोबर मानसोपचार तज्ज्ञाकडे घेऊन जाऊ शकता आणि संबंधिताकडे चर्चा करू शकता. ही झाली पहिली पायरी. दुसरी स्टेप आहे, तुम्ही ज्या व्यक्तीचे बोलणे अतिशय संयमाने समजून घेऊन ऐका. तो काय म्हणतंय त्याचा ऐका. तसेच त्या व्यक्ती हेतुपुरस्सर असे वर्तन केले आहे किंवा नाही, ती व्यक्ती कमकुवत नाही असे समजावून निपक्षपातीपणे तिचे म्हणणे ऐका. एखादी व्यक्ती समस्येने ग्रासली आहे म्हणून तिचे म्हणणे सहनशीलतेने ऐका. हे लक्षात ठेवा की तुम्ही त्याचे टीकात्मक परीक्षण करत नाहीत. जेव्हा तुम्ही त्याचे ऐकत असताना कोणतीही भडक प्रतिक्रिया देऊ नका. शांततेने त्याचा ऐका. तो काय सांगतोय, तो काय बोलतो आहे त्याचं पहिले ऐकून घ्या. तिसरी स्टेप आहे, काही व्यक्ती स्वतःबद्दल साशंकता असल्याने व्यक्ती लाज किंवा अपराधीपणाचा अनुभव त्याला येतात. अशावेळी व्यक्तीमध्ये आशा निर्माण करून खालील गोष्टी आपण त्यांना सांगू शकतो. हा अनेक लोकांमध्ये आढळणारा सर्वसामान्य आजार आहे. मानसिक आरोग्याच्या ज्या समस्येला जो तोंड देत आहात त्यासाठी तो जबाबदार नाही. त्याला बरे होण्यासाठी थोडा वेळ लागेल, परंतु मानसोपचार तज्ज्ञांच्या मदतीने ते नक्की बरी होतील. अशा प्रकारचं आपण त्यांना धाडस देऊ शकतो, आपण त्यांना हिंमत देऊ शकतो. स्टेप चौथी, तिसऱ्या पायरीपर्यंत आपण जे सांगितलं त्याप्रमाणे चिंता आणि नैराश्य मानसिक आरोग्य व्यावसायिक तज्ज्ञांनी दिलेल्या योग्य शास्त्रीय उपचारांनी बरे होतात. तुम्ही दिलेला समुपदेशक आणि मनोचिकित्सकाला भेट देण्यासाठी आपल्या मित्रांना पाठिंबा देऊ शकता, प्रोत्साहित करू शकता आणि त्यांच्यासोबत येऊ जाऊ शकता. व्यक्तीस योग्य उपचार मिळणे ही मानसिक समस्येतून मुक्ती मिळण्याचा एक मार्ग ठरते. योग्य त्यावेळी त्या योग्य व्यक्तीला उपचार जर मिळाला तर त्याची मानसिक विकृती किंवा मानसिक समस्येमधनं मुक्तीही होऊ शकतो, पण योग्य त्यावेळेस. पुढचं 5वी स्टेप आहे, ज्या व्यक्तीस त्याच्या मानसिक आरोग्याच्या समस्यांचा सामना करण्यासाठी आपण मदत करू शकता ते त्याच्या आवडीच्या किंवा त्यांना ज्या गोष्टी कराव्याच्या इच्छा होती अशा गोष्टी करण्यास प्रोत्साहित करू शकतात. त्यांना जर आपण खालील तंत्र सांगितलं की आनंदी राहणं, हसणं, दीर्घ श्वसन करणं, चालणं, पळणं किंवा कोणतेही मैदानी खेळ खेळणं, व्यायाम करण्यास प्रोत्साहित करणं, याप्रमाणे आपण त्यांना विश्रांती तंत्र सांगू शकतो. चिंता विकृतीच्या घटनेमध्ये शेवटी व्यावसायिक तज्ज्ञांची मदत मिळवणे हे जास्त महत्त्वाचे आहे. म्हणून त्या व्यक्तींना मानसिक आरोग्य व्यावसायिक तज्ज्ञाकडे जाण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि मदत करणे हे मात्र या ठिकाणी महत्त्वाचं गोष्ट आहे. तर अशा प्रकारे आपण आज मानसिक आरोग्यासाठी प्रथमोपचार, त्याच्यामध्ये खिन्नता ग्रस्त व्यक्तीच्या वर्तनातील काही बदल हा भाग बघितला. उरलेला भाग आपण नंतरच्या तासामध्ये बघूयात.